एक वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी तांदूळ रात्री गरम पाण्यामध्ये भिजत घातले. गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे छान भिजतात आणि त्याला चिकटपणा येतो. त्यानंतर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये लसण, अद्रक, हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आणि वाटणामध्ये आपण जो डोसाच्या बॅटरला पाणी टाकतो ना, सेम तेवढंच पाणी टाकायचं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तशीच ठेवायची. त्यानंतर इथं मी गाजर टाकलेले आहे. गाजर खिसून घेऊ शकता. मला वेळ नाही म्हणून मी मिक्सरला धरून घेतलं गाजरला सुद्धा. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि वरतून थोडंसं ओवा टाकायचं. ओव्यानं त्याला खमंगपणा खूप छान येतो आणि खूप छान चव लागते. हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लहान लेकरच काय मोठे सुद्धा आवडीने खातील आणि हा नाश्ता खूप पौष्टिक आहे, त्यामुळे मुलांना बनवूनच द्यायला हवा. इथं तूप किंवा तेल टाकायचं तव्यावरती आणि हे बॅटर टाकून आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडसरच ठेवायचं. म्हणजे डोसा इतकं पातळ करायचं नाही आपल्याला. ही धिरडीप्रमाणे असं करून घ्यायचं. वरतून थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि मस्त याला असं खमंग भाजून घ्यायचं. तुम्ही पण तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या, आवडीने खातील आणि रोज रोज भाजी पोळी खाऊन मुलं पण कंटाळतात. असं अधूनमधून काही नवीन बनवून दिलं का आवडीने टिफिनला नेतात आणि टिफिन पूर्ण फिनिश करून घरी आणतात. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन रेसिपी